काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे सकपाळ यांनी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांची तुलना केलेली आहे, काय म्हणाल याबद्दल? त्यांच्या बाबतीत सभागृहात आम्ही निषेध केला, त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली, सभागृह बंद पाडलं। सभागृह बंद पाडल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी तिथे निवेदन दिलेले आहे की त्या टेपची आम्ही शहानिशा करू आणि खऱ्या अर्थाने जर त्यांनी मुख्यमंत्र्यांचं देवेंद्रजींची तुलना जर औरंगजेबाशी केली असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करू। आणि माझी मागणी आजही आहे, मी स्वतः गुन्हा याबाबतीत दाखल करणार आहे। आणि आता ढीगभर फाटली आहे, त्यामुळे म्हणतात की मी बोललो नाही, परंतु त्याची चौकशी केली जाईल। हा माननीय मुख्यमंत्र्यांचा अपमान तर आहेच, देवेंद्रजींसारख्या महान नेत्याचा अपमान आहेच, परंतु राज्याच्या 14 कोटी जनतेचा अपमान आहे। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ जे आता नवीन अध्यक्ष झालेत त्यांनी काँग्रेस पक्ष वाढवावा, आमच्या याच्यामध्ये लुडबुड करू नये। एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही काही फीत बांधली होती आणि विधान परिषदेमध्ये तुम्ही गेला होतात, बोलू दिलं जात नाही, मुद्दे मांडू दिले जात नाही अशी तक्रार तुम्ही केलेली आहे, हे सगळं मार्गी लागलेलं आहे का? नाही, आज सभागृहाच्या आधी माननीय सभापतींनी आमची बैठक घेतली, काही अधिकाऱ्यांकडनं त्या बाबतीतली चूक झाली होती ती त्यांनी मान्य केली। कोणीही दिलगिरी व्यक्त करावी अशी माझी कधीच इच्छा नसते, पण ज्या वेळेला आम्ही सभागृहात येतो, अभ्यास करून येतो, एखाद्या विषयावरती 4-4 तासाचं आमचं वाचन होतं आणि त्यानंतर जेव्हा सभागृहामध्ये राज्याचे प्रश्न मांडण्यासाठी, मग ते आरोग्याचे असतील, शेतकऱ्यांचे असतील, शहराचे असतील, म्हाडाचे असतील, गटर मीटर वॉटर असेल, लोकांच्या हिताचे प्रश्न असतील, अर्थसंकल्प असेल, ह्याच्यासाठीच आम्ही सभागृहात येण्याची वाट पाहत असतो। कधी अधिवेशन लागेल आणि आम्हाला कधी बोलायची संधी मिळेल याचा आमचा प्रयत्न असतो। अशा परिस्थितीत अभ्यास करून आल्यानंतर आमच्यासारख्या एका कार्यकर्त्याला जर बोलायला मिळणार नसेल तर ते का मिळालं नाही ह्याचं उत्तर आम्हाला सभागृहाने दिलं पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे। आणि त्यामुळे मला बोलायला न दिल्यामुळे माझंच नाही तर समाजाचं नुकसान झालं, हा माझी भावना होती आणि म्हणून मी निषेध केला। आज सभापतींनी बोलवून त्यावरती मार्ग काढला। ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली त्या अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली, परंतु मी त्यांना विनंती केली की दिलगिरी व्यक्त करू नका, सदस्यांचा सन्मान करा आणि सदस्यांना बोलण्याची संधी द्या, एवढीच माझी विनंती होती, ती त्यांनी मान्य केली। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर औरंगजेबबद्दल आम्ही आक्रमक राहू आणि स्वतः प्रसाद लाड देखील आक्रमक झालेले आहेत। नेमकं आता हा मुद्दा कुठपर्यंत जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।